सो आज सेट सफर आहे आणि मला आज तुम्ही सेट फिरवणार आहात आणि आता ऑलरेडी एक सेट लागतोय. सो मला जाणून घ्यायचंय की ना आपण बऱ्याच वेळेला दिसतं तसं नसतं असं म्हणतो. सो तुमच्या सेट मागचे सिक्रेट्स मला जाणून घ्यायचे. सो कुठून सुरुवात करूया, या एरियापासून का कसं? इथूनच सुरुवात करूया. आमच्या बॅकग्राऊंडला आमची मेन एंट्री आहे. हा मेन डोर आहे. तुम्ही बऱ्याच वेळा बघता की आम्ही बाहेरून कुठून येत असू किंवा काय तर मेन डोर मधले सीन्स आम्ही इथे शूट करतो. सो हा सगळा मेन डोर आहे. हा ओपन होतो, इथे लिटअप होतं, या सगळ्या गोष्टी होतात आणि इथून मग एंट्री होऊन ह्या सगळ्या पोर्शनला पुढे सुरुवात होते. जसं की तुला काय वाटतं ह्या सेट आपण कुठे कुठे यूज केलाय? हा पोर्शन म्हणजे ही जागा. हे आपले जे रसिक आहेत आपल्यापेक्षा जास्त ते सांगतील हा सेट कुठं कुठे यूज झालाय, कसा यूज झालाय, कुठला सीन यूज झालाय हे सुद्धा सांगतील. म्हणजे काय होतं की हे सगळ्याच सेटवर होतं. असं नाही की आम्ही एक काहीतरी वेगळं करतोय वगैरे. पण बेसिकली काय असतं ना की तिथेच तुम्हाला कळू न देता आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतही नसतील कदाचित की बाबा अच्छा हे इथेच शूट झालंय का, हे तिथेच शूट झालंय का. अर्थात आम्ही इथे काय शूट झालंय हे रिव्हील नाही करू शकत तुम्हाला, पण असे बरेच सिक्वेन्सेस आहेत जे ह्या पोर्शन मध्ये इथे शूट झालेले आहेत, जे तुम्हाला कधी ओळखूही येणार नाहीत. इथे आमचं देवघर आहे. सो देवघरातले हे सीन्स असतात बरेच, जो आम्ही देवघराला मध्ये ठेवून वगैरे शूट करत असतो किंवा देवघर बॅकड्रॉपला असतं वगैरे किंवा देवघराचे बरेच सीन्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे शूट करत असतो. बाकी तुला काय वाटतंय? देवघर शिफ्ट करता तुम्ही असं म्हणजे देवघर हा shift पाहिजे तसं आम्ही शिफ्ट करत राहतो. जेव्हा पुढे सीन असतात तेव्हा देवघर पुढे येतं, जेव्हा पाहिजे तेव्हा मागे जातं. सो देव आम्हाला सपोर्ट करतो म्हणून आम्ही शूटिंग करू शकतो. हसू नको. ओके. सो इथे या जागेवर म्हणजे साधारणतः किती प्रकारचे सेट झाले असतील आतापर्यंत एवढ्या एपिसोड मध्ये? 4-5 नाही, कुठले जास्त जास्त नाही, वेगवेगळ्या प्रकारचे लोक. अरे कोर्ट इथंच झालंय. ठीक आहे. हा, तर मग ह्या सगळ्या गोष्टी इथे बऱ्याच गोष्टी शूट झाल्या आहेत. अर्थात म्हणजे मी म्हंटल ना मग अशी गेस तुम्हाला करायचंय की इथे नक्की काय शूट झालंय. तुम्ही सगळे पिलर्स वगैरे बघा नीट. नाही पिलर्सही दिसत नाही. त्या scene मध्ये तुम्हाला पिलर्सही दिसणार तुम्हाला नाही. लक्षात नाही येणार. इतकं चीट करतो आम्ही आणि इतकी मज्जा करतो ते चीट करताना. इनफॅक्ट तो जेव्हा सेट लागतो तेव्हा आम्हालाही ओळखू येत नाही की नक्की अरे हे आपलंच आहे का, असं होतं. आणि हा आहे आमचा अख्खा सेट. पण ह्या सेटवर तरी माझ्या मते जसं एवढ्याशा छोट्या भागात जर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे सीन लागू शकतात सेट लागून. या हॉलमध्ये मी मागच्या वेळेला एकदा आलेली तेव्हा काहीतरी हॉस्पिटल असं बघितलेलं किंवा असं काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे थोडेसे सेट असे होतात. नाही, हॉस्पिटल इथे नाही लागलं रे. नाही इथे तुम्ही जो एक सिक्वेन्स बघितला खूप मोठाच्या मोठा, जो आता रिव्हिलेशनचा सिक्वेन्स होता मागच्या 16 डिसेंबरचा, तो अख्खा इथे शूट झालाय. म्हणजे तो अख्खा हॉलचा सेटअप बिटअप तो सगळा इथे लागलेला होता. सो अजूनही बरेच अजून कुठला केला रे? इकडे फक्त आपलं सगळं मेजर सिक्वेन्स इकडे चिट काय नाही झालं आपलं. नाही, रिव्हिलेशनचा आपण घर दाखवलं नव्हतं ना तेव्हा. रिव्हिलेशन आपलं दिवाळी इनफॅक्ट हे पण आपलं तू एंगेजमेंट तुमची Engagement, सुरुवातीची हा, नंदिनीची आणि engagement, तुझी हो. एंगेजमेंट. सो ती सुद्धा इथेच झाली. अजूनही पुढे खूप छान छान होणार आहे. खूप मोठी गोष्ट येणार आहे जी इथेच आम्ही करणार आहोत. सो थोडक्यात तुम्ही बघितलं असेल त्या बॅल्कनीज आहेत. एक मध्ये आता तुम्ही सीन बघितला असेल काव्य आणि पार्थचा, जो बोक्यासोबतचा होता. तो बोक्या पुढे धावत वगैरे येतो. सो ती छोटीशी एक गॅलरी आहे बघा, वरती तुम्हाला दिसेल, तिथे शूट झालाय तो. बरेच सीन्स आहेत तिथे. स्टेअर्स आहेत. माझी, नंदिनीची किंवा काव्या, पार्थ, आम्ही जेव्हा वर जातो आमची रूम इथे वरती आहे. सो इथे येऊन बघा कळेल तुम्हाला. इथून आम्ही वर जाण्याचा किंवा इथेच बऱ्यापैकी सीन्स होतात. अगेन आम्ही इथे सीन्स करतो. हा आमचा डायनिंग टेबल आहे. सो बऱ्याच वेळा डायनिंग टेबलवरती खूप सारे सीन्स होतात आमचे. पण या डायनिंग टेबलच्या एरियात मला आठवते मी जेव्हा आले तेव्हा गणपतीचे सीन इथेच पार पडले. म्हणजे गणपती इथे मांडव इथे ओके. आणि त्याच्या मागे मग अदरवाइज तुम्ही म्हणजे गणपतीच्या वेळेला चेंज केले. म्हणजे मागे त्याला कर्टन असतात वेगवेगळ्या Exactly. कलरचे किंवा त्या मिरची लाईट्स वगैरे असतात. सो लक्षात येत नाही की मागे हे आहे. ओके. पण हे जे वरती जातानाचे हे जे जिने आहेत तिथे वरती खरंच अदरवाइज तुमचे रूम्स आहेत तिथे काही शूट होतं का? ते फक्त काही वेळेला सेटमध्ये असं वरती दाखवतात खोल्या आणि खोल्या खालीच असतात असा प्रकार आहे? हे जे इथून वर जे गेलेत इथे जीवानंदिनीची रूम आहे. ओके. माझी काव्याची इथे खाली रूम आहे. हा. हा, ही इकडे जीवानंदिनीची आहे आणि इकडे जी आहे ही पार्थ काव्याची रूम आहे. वरच वसुरम्या ज्या आहेत, वसुआत्या आणि रम्या, त्यांची वर आहे. आई बाबांची वर आहे. अजून कोणाची वर आहे? नाही म्हणजे या साईडला इथे आमची रूम आहे. इथे रम्याची, त्याच रूम मध्ये रम्याची रूम चीट होते.
आणि ह्या रूम मध्ये आई बाबांची रूम दाखवली Okay. ती पण खरं तर इथे खाली पण चीट होते कधी कधी ओके म्हणजे रूम्स बदलत असतात हो, rooms बेसिकली. बदलत असतात त्यांचा काय बॅकड्रॉप वगैरे या सगळ्या गोष्टी चेंज केल्या त्यांच्याकडे प्रॉपर्टीज आहेत त्या चेंज केल्या की ऑटोमॅटिकली तसा फ्लॅट दिसतो Okay. आय मीन रूम दिसते. सो आता जीवानदिनीच्या रूम मध्ये जाऊया. सो इथून हीच ती पायरी आहे जिथे मी आमची पायरी बघून नाही आणि ते पण ना हीच पायरी आहे जिथे मी नंदिनीला घेऊन पडलो होतो. विवेकने नंदिनीला उचललं हो, मला तो एक शॉट दिसला असेल. हा. आला आणि इथं त्याचा पाय अडकला हा. आणि नंदिनी डायरेक्ट याच्यावर हसण्यासारखं नाही तिला दुखलं? खूप लागलं लागलं? होतं. पायाचं न पुडलं. हो तिलाही खूप लागलं होतं. रम्या सो इथले असे किस्से आहेत त्यामुळे इथे चढताना आम्ही सावकाश चढतो बघून चढतो आणि इथे बऱ्यापैकी सीन झाले आहेत म्हणजे माझा आणि नंदिनीचाही सीन झालाय माझा आणि पार्थचा इथे सीन झालाय किंवा ह्याचा आणि काव्याचा झालाय बरेच सीन्स आम्ही ह्या पोर्शन मध्ये शूट करतो.